सत्य असेल तेच दिसेल. हैदराबाद सोलापूर महामार्गावरील बोरामणी नाका परिसरात आज शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे अंगावर शहारे आणणारे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. मिळालेल्या माहितीनुसार सैफन शेख फरीद पटेल वय वर्ष 40 आणि हुजूर अलाउद्दीन पटेल वय वर्ष 36 हे दोघे मित्र आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कामासाठी जात होते. बोरामणी नाका परिसरात आली असता एका वेगवान ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही जागीच फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच अंत झाला. मयत सैफन आणि हुजूर हे दोघेही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे रहिवासी होते. दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र असल्यानं आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण बोरामणी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामध्ये ट्रकनं दुचाकीला कशा प्रकारे धडक दिली हे स्पष्ट दिसतंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सोलापूर शहरात वाढलेल्या अपघाताच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.